रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आणि या तालुक्यातील गिमवणे या गावात राहत असलेले निलेश बाकर आणि घरामध्ये पत्नी नेहा बाकर. निलेश यांचा गावात सलूनचा व्यवसाय, घरामध्ये पत्नी नेहा होती. घरची परिस्थिती नसल्यामुळे नेहाने देखील गावानजीक एका हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली आणि निलेश बाकरने गावात सलूनचा व्यवसाय सुरू केला होता. तर नेहा घरात पैसा खेळता राहील याकरिता हॉटेलवर कामाला जाऊ लागली. दोघांच्या संसाराचा गाडा चांगल्या प्रकारे चालत होता. निलेशाचे दुकान चांगल्या प्रकारे चालू होते, पैसाही चांगल्या प्रकारे येत होता आणि इकडे नेहा देखील पैसे कमावत होती. दिवसभराचे कामकाज करून निलेश आणि नेहा हे थकून जायचे, त्यामुळे दोघांचे संभाषण जास्त घरून येत नसायचे. नेहा हे जरी हॉटेलवर कामाला असली तरी तिचा अनेक लोकांशी संपर्क येत होता. तर निलेश हा बायको हुशार आहे म्हणून तिच्यावर खुश होता. प्रत्येक गोष्टीची तिला जाण होती. घरातील सर्व काही कामे करून ती काम करत होती याचा अभिमान निलेशाला होता. दोघांच्या भेटी संध्याकाळी होत असल्या तरी निलेशचे नेहावर जीवापाड प्रेम होते. संसाराचा गाडा चालवायचा म्हणून दोघांची खूप मेहनत चालू होती. नेहा हिचा संपर्क हॉटेलमध्ये जास्त होता. त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांबरोबर देखील तिचे बोलणे व्हायचे. शेवटी हॉटेलमध्ये प्रत्येक व्यक्तीला तोंड द्यावे लागते. त्या पद्धतीनं नेहा सर्व काही व्यवस्थित पार पाडत होती. आणि ज्या हॉटेलमध्ये नेहा काम करत होती त्या हॉटेलमध्ये मंडगड एसटी डेपो मध्ये एसटीचा चालक असलेला मंगेश चिंचघरकर याचं नेहमी जाणं येणं चालू असायचं. मंगेश हा पालघर येथील रहिवासी. हॉटेलमध्ये आल्यानंतर त्याची ओळख नेहा हिच्या बरोबर झाली आणि मंगेश हॉटेलमध्ये आला की आता नेहा त्याच्या जवळ जाऊ लागली. या दोघांच्या भेटी नित्यनेमाने होऊ लागल्यानंतर दोघांमध्ये प्रेम संबंध जुळून येऊ लागले. मंगेश याला देखील नेहा आवडायला लागली होती, तर नेहा हिला देखील मंगेश याचा स्वभाव आवडू लागला होता. दोघांच्या गाठीभेटीचा सिलसिला चालत होता. आता इकडे निलेश हा सलूनचं काम करून संसारासाठी एक एक पैसा जमा करत होता. नेहाने पती निलेशाचा थोडा सुद्धा विचार न करता मंगेश बरोबर प्रेम संबंध करायला सुरुवात केली. मंगेश आणि नेहा यांचं प्रेम हे इशाऱ्यावर चालू झालं होतं. जेव्हा नेहा ही हॉटेलमध्ये जायची त्यावेळी मंगेश हा तिला घेऊन बाहेर जायचा आणि दोघेही एकमेकाबरोबर आनंद घ्यायचे. जेव्हा नेहा ही घरी यायची त्यावेळी नेहा ही थकून जायची. पती निलेश हा हॉटेलमध्ये जास्त काम वाढले की काय याची विचारणा करायचा, पण नेहा त्याची समजूत काढायची. हॉटेलमधून घरी येणारी नेहा ही आनंदात येत होती, पण आता 2-4 दिवसाला ती अतिशय थकलेल्या अवस्थेत घरी येते याची चिंता निलेशाला पडू लागली होती. घरी आल्यानंतर नेहाची जी अवस्था व्हायची त्यावरून निलेशाला आता संशय येऊ लागला होता. मात्र इकडे नेहा आणि मंगेश यांच्या गाठीभेटीचा सिलसिला काही कमी होत नव्हता. दोघेही एकमेकांमध्ये आता चांगलेच अडकले होते. मोबाईलद्वारे हे दोघांचे संभाषण चालू असायचे, त्यामुळे नेहाला देखील बरं वाटायला लागलं. दोघांमध्ये जे काही चालू होते याची निलेशाला माहिती नसली तरी बायकोच्या शरीरावरून तिचे काय उद्योग चालतात पाहायचे असं निलेशानं ठरवलं. जेव्हा नेहा हॉटेलमध्ये गेली तिचा पाठलाग करून निलेश हा देखील तिच्या पाठीमागे गेला. निलेशाने नेहाला मंगेशाच्या बरोबर एका हॉटेलमध्ये प्रवेश करताना पाहिले. त्याच वेळी निलेशाच्या डोक्यात प्रकाश पडला की नेहा घरी आल्यानंतर थकून का जाते. नेहा घरी आल्यानंतर निलेशने तिचा सर्व काही भांडाफोड करायला सुरुवात केली. हॉटेलच्या नावाखाली तू काय करतेस हे माझ्या लक्षात आले आहे. जेव्हा निलेश अशा प्रकारे बोलत होता त्यावेळी नेहाच्या पायाखालची वाळू सरकली, कारण आतापर्यंत सर्व काही मंगेश बरोबर लपून छपून चालू होते. पण निलेश याला कसे कळाले असा प्रश्न नेहाला पडला होता. त्यावेळी तिने सर्व काही टाळायचा प्रयत्न केला, पण जेव्हा निलेश आणि हॉटेलमध्ये जाताना दोघांना पाहिले असे म्हणाला त्यावेळेस नेहा शांत झाली. त्या दिवसाची वेळ नेहाने कशी तरी मारून नेली आणि दुसऱ्या दिवशी निलेशला काहीच न सांगता ती हॉटेलवर कामाला गेली. इकडे मात्र निलेश याला बायकोचा कारनामा कळाला होता, त्यामुळे तो परेशान झाला होता. या परेशानीमध्ये त्याने दुकान न उघडता दारू पिऊन घरीच झोपी गेला. इकडे नेहा मंगेशाला बोलावून घेतले होते, कारण जे काही झाले ते सर्व पती निलेशाने पाहिले आहे. त्यामुळे आपल्या दोघांना आता यापुढे कसे भेटता येईल, पण मंगेशाने यावर काहीतरी मार्ग काढू असं नेहाला सांगितलं. एवढे सर्व काही पती निलेशला कळाले होते तरी देखील नेहा आणि मंगेश यांची जवळीकता कमी झाली नव्हती. ती कमी होण्याऐवजी जास्त वाढली होती. नेहा कामावरून घरी आली की निलेश आता दारू पिऊन नेहाला भांडू लागला. रोजच दारू पिऊन नेहाला त्रास देणाऱ्या नवऱ्याचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल असं नेहाच्या डोक्यात आलं. त्यामुळे तिने मंगेशाला सांगितले की जर निलेश अशाच प्रकारे करत राहिला तर आपल्या दोघांना भेटणे अतिशय मुश्किल होईल. त्यामुळे लवकरात लवकर याचा बंदोबस्त करायचं बघ नेहा मंगेशला म्हणत होती. जेव्हा मंगेश याला नेहाचे आदेश आले त्यावेळी त्याने एक युक्ती करायचं ठरवलं. सध्या तो दारू पिऊन येतो आहे ना, याचाच आपण फायदा घेऊ आणि त्याला संपवून टाकू अशा प्रकारचं प्लॅनिंग ठरलं. जानेवारी 2025चा महिना सुरू झाला होता. नवीन वर्षाचा नवीन आनंद निलेश घेण्याच्या मूडमध्ये होता आणि त्यानुसार त्याने आता नेहा बरोबर भांडण कमी करण्याचा निर्णय घेतला.
दुकानामध्ये जायचे आणि काम करायचे असा काहीसा विचार निलेश करत होता. पण इकडे नेहा आणि मंगेश याची निलेशला संपविण्यासाठी प्लॅनिंग सुरू झाली होती. मंगळवारी मकर संक्रांतीचा दिवस होता आणि रविवारी मंगेश हा नेहाकडे हॉटेलमध्ये आला. हॉटेलमधून दोघेही बाहेर पडले आणि एका बिअर बारच्या दुकानावर गेले. त्या ठिकाणी त्यांनी बिअरची एक बाटली विकत घेतली आणि रात्री नेहा घरी आली. नवीन वर्षाची भेट म्हणून नेहाने निलेश याला बिअरची बाटली दिली. बायकोने आपल्यासाठी बिअर आणली म्हणून निलेश खुश झाला होता. निलेश हा बिअर पिला आणि जेवण करून झोपी गेला. मध्यरात्रीच्या सुमारास नेहाने मंगेशाला बोलावून घेतले. निलेश हा गाढ झोपेत होता. मंगेश घरी आल्यानंतर नेहा आणि मंगेश या दोघांनी निलेश याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह गावानजीकच असलेल्या विहिरीत फेकून दिला. सोमवार दिनांक 13 जानेवारी 2025 चा दिवस उजाडला होता. नित्यनेमाने दुकानावर येणारा निलेश आला नाही, त्यामुळे त्याचा भाऊ घरी विचारपूस करायला गेला. तेव्हा नेहा हिने कुठे गेले याची माहिती नसल्याचं सांगितलं आणि त्यानुसार दिनांक 16 जानेवारी पर्यंत भावाने वाट पाहिली आणि पोलिसात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तपास कार्य सुरू केलं. त्यावेळी प्रथम त्यांनी निलेशची बायको नेहाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसांच्या प्रश्नापुढे नेहा घायाळ झाली आणि तिने रविवारी रात्री जे काही केलं ते सर्व पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलीस नेहाला घेऊन विहिरीजवळ गेले आणि निलेश याचा मृतदेह बाहेर काढला आणि सर्व काही कबुली दिली होती. तिचा प्रियकर मंगेश हा देखील याच कटात सामील असल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं. त्यावेळी मंगेश हा एसटी बस घेऊन रात्रीच्या सुमारास दापोली या ठिकाणी आला. तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली.